नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत अर्जुनचे गुंडांसोबत 2 हात चालू असतात. इकडे मानसी आणि अर्जुन सुखरूप घरी यावा म्हणून आपली सायली देवाकडे आनंद व्यक्त करत असते आणि तिथे छान प्रकारे आरती चालू असते. मानसीला पाहिल्यानंतर 2 जणांचं बळ यावं तसं आपल्या अर्जुनच्या अंगात बळ येतं. तो तिला वाचवण्यासाठी धावू लागतो. मात्र गुंड त्यांना दोघांनाही भेटू देत नसतात. तितक्यात अर्जुन गाडीजवळ पोचतो आणि तिला स्वतःच्या ताब्यात घेतो. तिला घट्ट अशी मिठी मारतो आणि ती पण अर्जुन दादाजवळ जाऊन रडू लागते, घट्ट मिठी मारू लागते. दुसरीकडे आपण पाहतोय की आपली जी बिनडोक आता प्रिया जी आहे ती सारी पाठ मांडून बसलेली आहे. अगदी अर्जुन या डावात जिंकू नये असा डाव खेळू लागते आणि बघता बघता 4च घरं राहिली अर्जुनला जिंकायची असं तिला वाटू लागतं आणि बघतानाच शेवटच्या घराच्या 2 पावलं आधीच त्याला नागाने गिळलेलं असतं आणि तो खालपर्यंत आलेला असतो. ही गोष्ट पाहिल्यानंतर प्रिया एकदम राक्षसासारखी हसू लागते, बोलू लागते आणि तिच्या बोलण्याला खरं तर आता हवालदार जी आहे ती घाबरू लागलेली आहे. इकडे मात्र मानसीला गुंड खेचत असतात स्वतःकडे. अर्जुन मात्र स्वतःच्या मिठीत तिला घट्ट पकडून उभा असतो. तिला काही केलं तो सोडायला तयार नसतो. गुंड त्याला इतकं जबर मारू लागतात, सगळीकडे त्याच्यावरनं वार होऊ लागतात. मानसीला सोडवण्यासाठी ते गुंड प्रयत्न करत असतात. इकडे मात्र आता आरती पूर्ण झालेली आहे. सगळ्यांना आरती दिली जाते. देवाकडे प्रार्थना करते आपली सायली की माझी मानसी आणि अर्जुन लवकरात लवकर घरी येऊ दे देवा. मात्र आता इकडे आपण पाहतोय काय झाले, गुंडांनी घात केला. आपल्या अर्जुनच्या पाठीमागणे येऊन वार केला. अफजल खानाने जसं पाठीत वार केला तसाच वार आपल्या अर्जुनच्या पाठीत झाला आणि कर्र असा आवाज येत त्याच्या पाठीतनं तो चाकू काढघाल सुरू होते. ही गोष्ट खूपच बघताना भयंकर वाटते. त्याच्या पाठीमध्ये जेव्हा वार होतो त्यावेळेला त्याच्या तोंडातनं रक्त बाहेर पडतं. मानसी जोरजोरात रडू लागते आणि आपल्या अर्जुनदादाला हाका मारू लागते. अर्जुनदादा तिच्याकडे पाहत असतो. बघता बघता अर्जुनदादा तिच्यासमोर खाली कोसळतो. मानसीला हे सगळं खूपच शॉकिंग आहे. त्याचा जीव घेतला तिच्या डोळ्यांसमोर असं तिला वाटू लागलेलं असतं. आणि इकडे काय झालं आहे, सायली देवाजवळ उभी असताना तिच्या हातातला कुंकवाची वाटी खाली सांडते आणि लगेचच तिथे श्वेता म्हणू लागते, ताई तुझ्या हातातनं कुंकू सांडलं, हे चांगलं नसतं ना गं, अपशकुन झाला. अस्मिता म्हणते, आमच्या घरात शकुन अपशकुन ह्या गोष्टी आम्ही पाळत नाही, मानत नाही. एखादी घटना घडली तर ती कोणी काही जाणून बुजून करतं का? घडली तर घडली, त्याचा अर्थ काहीही लावायचा नाही, घे बरं तेवढं भरून, असं म्हणून श्वेताला लगेच प्रतिमा पण सांगते आणि सायली घाबरी होऊ लागते. तर सायलीला इथे कल्पना आणि प्रतिमा दोघीही म्हणू लागतात की अजिबात घाबरू नको, तसं काही राहत नाही, तर तू आता तिकडे जाऊन बस बरं आणि मनात काहीच आणू नको. ती मात्र म्हणत असते, खरंच अपशकुन असतो का हे सगळं? मला खूप भीती वाटते. एक तर अर्जुन पण अजून घरी आलेलं नाही, नक्की काय होईल ह्या गोष्टीची भीती धडधड होऊ लागली. अस्मिता म्हणते, अगं मी सांगते ना तसं काही नसतं, चल बरं माझ्यासोबत तिकडे ये, असं म्हणत तिला ती हॉलमध्ये घेऊन जाते. तिकडे गेल्यानंतर पण आपण पाहतोय की सारखी पोटाला हात लावत प्रिया आपली सायली घाबरत असते. तिची समजूत आता इथे अस्मिता काढते आणि घरातली सगळी मंडळी तिला पाहतात आणि म्हणतात की तू अस्वस्थ होऊ नकोस गं, बाळाचा विचार कर. इकडे मात्र अर्जुनचा घात झाला. अर्जुन खाली कोसळताना तो एकदा मानसीकडे पाहतो. मानसीच्या हातात मग तो मोबाईल देतो आणि हळूच सांगतो, चैतन्याला कॉल कर. ती पटकन चैतन्याला कॉल करते आणि काही गुंड पुन्हा एकदा अर्जुनला मारतात. त्यावेळेला इतकी घाबरते आपली मानसी, तिच्या हातातला मोबाईल खाली पडतो आणि ती म्हणते, नका मारू प्लीज, तुमच्यासमोर हात जोडते मी. चैतन्याने हे सगळं ऐकलं. आता हे सगळं काय चाललं आहे? मानसीला हाका मारू लागतो तो, अर्जुनला हाक मारतोय पण तिकडनं काहीच रिस्पॉन्स येत नाही, फक्त आवाज येतो ऐकायला. मग पोलिसांनी तो पटापटा चला असं म्हणत त्या दिशेने धावू लागतात. इकडे मात्र आता जी हवालदार सीमा आहे ती म्हणू लागते की तुमचं नक्की काय चालले प्रिया? तू इथे बसून कसला खेळ खेळते? मला खूप भीती वाटते. तुम्ही, मला असं वाटतं आहे, सगळेजण मिळून अडकवणार आहात. तुमच्या ह्या खेळात माझा बळी नको जायला. तुम्ही नक्की हे सगळं चालवले काय? तुम्ही खरंच चांगली माणसं नाही आहे का? असा प्रश्न आता इथे सीमाला पडला आहे. तिच्या गळ्याला लगेच नागासारखा वेढा मारत तिचा जीव गुदमर अशा पद्धतीने ती गळा आवळते आणि मग तिला म्हणू लागते, तुझं तोंड बंद ठेवायचं, जेवढं सांगितले तेवढे कामं करायची. तुझं फक्त काम एवढंच आहे, माझ्याकडे मोबाईल आणून पोचवणं आणि तेच काम तू करायचं, समजलं?
असं म्हणत तिला धमकी देते. तिच्या हातातनं मोबाईल घेते आणि लगेचच कॉल करून इथे काय चाललं आहे अशी बातमी आता राकेश आणि सचिनला विचारू लागते. सचिन मग म्हणतो की मी बातमी काढतो आणि मग तुला सांगतो. मग त्याला बातमी मिळाली की अर्जुनच्या पाठीत गुंडांनी त्यांच्या छान प्रकारे चाकू खुपसलेला आहे, तो खाली पडलेला आहे आणि मानसी पण खूप घाबरलेली, ती आपल्या बाजूनेच साक्ष देईल असं त्यांना वाटू लागले. मात्र प्रियाला हे ऐकून इतका आनंद होतो, इतकी नाचते, अरे बापरे, इतकं तिचं वेड्यासारखं नाचणं पाहून आहे ना जणू काही लग्नच काढलं आहे कोणाचं असं वाटू लागतं. सीमा तिला म्हणते, अगं 2 जीवाशी नाचतेस काय, बाळाचा विचार करते. म्हणते बाळाचाच तर विचार करते, आता तिकडे पूर्ण घर उद्ध्वस्त होणार आणि माझं मूल जन्माला येणार आणि तो वारस बनणार सुभेदारांचा. स्वप्न तर वारसाचीच पडले सुभेदारांच्या. महिपत पण काही कमी नाही बरं का, इतका भारी नाचतो आहे ना, नाचता भारी येतं बरं का याला. त्यांचा तो डान्स पाहिला ना त्यांना पण तिघांना इतका आनंद झाला आहे. आनंदाने सगळेजण नाचू लागले, गाऊ लागले. महिपतला तर अगदी पारनं फिटल्यासारखं वाटू लागले. आणि आता आपण इकडे पाहतोय काय झाले, हे सगळं प्रकरण चालू असतानाच तिथे चैतन्य पोचतो. चैतन्याला पाहून मग आता सगळे गुंड इकडे तिकडे धावू लागतात, पोलीस आले म्हणून, आणि मानसीला तिथे सोडून देतात. मानसी आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आपल्या अर्जुनची ही असली अवस्था पाहून चैतन्य खूप शॉकमध्ये असतो. त्याला खूपच वाईट वाटतं. तो उठवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या लक्षात येतं की अर्जुन रिस्पॉन्स देत नाही आहे. मग लगेचच ॲम्ब्युलन्सला कॉल करण्यात येतो. ॲम्ब्युलन्सवाले मग चैतन्य अर्जुनला घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने जातात. ही बातमी पण पोचवली जाते महिपत सचिन यांच्यापर्यंत. त्यांना पण खूप खुशी होती ही बातमी ऐकून. पण त्याच्यात काय गडबड झाली आहे की त्यांची काही माणसं पकडली गेली. त्यात मानसी पण पकडल्या गेली. मानसी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. ती आपल्या बाजूने जबाब देईल की नाही हा पण एक प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवला आहे. त्यांना आता भीती वाटते की मानसी जर पोलिसांसमोर जर बोलू लागली की आम्हाला पकडून नेलं, माझ्यावर जबरदस्ती केली किंवा सायलीला गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी जबरदस्तीने माझ्यावर काय म्हणतात दबाव टाकला, हे जर मानसी जर पोलिसांसमोर खरं खरं बोलली तर आपल्या हातात आलेली सगळी बाजी उद्ध्वस्त होईल. ही गोष्ट कळल्यामुळे महिपतचा संताप होतो. एक गोष्ट नीट करता आली नाही म्हणून महिपत त्या गुंडांवरती चिडतो. आणि आता पुढे जर आपण अडकलो तर महिपत डायरेक्ट म्हणतो की मी माझं अंग काढून घेईल आणि सगळा आरोप राकेश तुझ्यावर आणि सचिनवर टाकून देईल. मी काही केलं नाही, मी महिपत बाबा आहे आणि महिपत बाबाच राहील, असा त्याचा अट्टहास आपण पाहतोय. इकडे आपल्या सायलीची समजूत घरातली सगळी मंडळी काढतात की शकून अपशकून वगैरे काही नाही, तर काही होणार नाही, काळजी नको करू, अर्जुनचा फोन लागत नाही असं तिचं म्हणणं असतं. तर ती आपली अस्मिता म्हणते थोड्या वेळापूर्वी तुला आला होता ना फोन, ते निघाले, येतीलच ते, जा बरं आता इथे. कल्पना म्हणते की हिला रूममध्ये घेऊन जा, थोडा वेळ झोप बरं. मग ती पण म्हणते हो मला पण थकल्यासारखं वाटतं, मी जाते आणि आराम करते. इकडे चैतन्य खूपच घाबरलेला असतो. आता घरच्यांना खबर देऊ लागलेला असतो. मग तो प्रतापला कॉल करून विचारतो की काका तुम्ही कुठे आहात. मग काका म्हणतात काय झालं बाळा, तू एवढा घाबरलेला काय आहे. मग तो सांगू लागतो की आपल्या अर्जुनवर हल्ला झाला, तो एकटाच गुंडांच्या समोर उभा होता, त्यांच्याशी 2-4 हात करत होता आणि बघता बघता त्याच्यावरती गुंडांनी वार केलेला आहे. त्याला खूप जास्त लागलेलं आहे आणि तो सिरियस कंडिशनमध्ये आहे. तो अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला घेऊन आलो हे पण सांगतो. तर ही गोष्ट कळल्यावर प्रतापच्या हातातून मोबाईलच खाली पडतो. आपली प्रतिमा आत्या म्हणते काय झालं प्रताप. मग तो काहीच बोलत नाही. मग ती फोन घेते, स्पीकरवर टाकते. मग ती विचारू लागते चैतन्याला. चैतन्य तिकडे काय काय घडलं ते इत्थंभूत सगळं काही मग वर्णन करून सांगू लागतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या पायाखालची जमीन हलावी तशी जमीनच हलली आहे. आणि आता इथे आपण पाहू शकतो की आपल्या सायलीला कोणी काही सांगू नका असं प्रतिमा आत्या म्हणते. आणि मग आता इथे प्रताप आणि कल्पना दवाखान्यात जायची तयारी करताय. सगळेजण जर आपण गेलो तर आपल्या सायलीला लगेच कळेल की काहीतरी गडबड आहे. तर प्रतिमा म्हणते की मी पण इथेच थांबते. अस्मिता पण म्हणते मी पण थांबते. मग आपण काहीतरी बहाणं सांगूया सायलीला, तुम्ही दोघं बाहेर गेल्याचं, आणि मग तुम्ही हॉस्पिटलला जाऊन आपला कसा आहे अर्जुन ते बघा. इथे कल्पना बिचारी खूप रडत असते, तिकडची काय कंडिशन ते माहीत नाही. मग ती रडत असते, तिला घेऊन प्रताप जातो. चला तर मग आता पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.